नमस्कार, हर्षदाच किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत ओला जवला. तर चला जास्त वेळ न घालवता आपण ओला जवला बनवायला सुरुवात करूया. इथे आपण ताजा ओला जवला घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. असं पसरट भांडं घ्यायचं आणि याच्यामध्ये मी हा जवला सगळा साफ करून घेतलेला आहे ऑलरेडी. त्याच्यामध्ये प्लास्टिक असतं, काही कण असतात किंवा छोटे छोटे मासे असतात, ते देखील आपण याच्यातून काढून घेतले आहेत. आता मी काय करते, अशी चाळण घ्यायची किंवा म्हणजे पीठ चाळवायची घेतलं तरीही चालेल, किंवा अशी चाळवायची चालण नाही ना, ती घ्यायची आणि असं हलक्या हाताने आपण हे काढून घ्यायचं आहे. असं 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं जवला. आणि असा मोकळा असा आहे बघा, असा सुटसुटीत मोकळा पाहिजे जवळा. आपण पुन्हा पाणी घेतलं आहे बघा, दुसरं पाणी घेतलं आहे. याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने आपण स्वच्छ असं धुवून घेणार आहोत. असं का हलक्या हाताने आपल्याला काढून घ्यायचं आहे, कारण कच जे वगैरे असेल ना, ते आपल्या दाताखाली येणार नाही, म्हणजे कचकचणार नाही आपला जवला खाताना आपल्याला. हे पहा, आपला जवला स्वच्छ मी धुवून घेतलेला आहे 2 ते 3 पाण्याने. आणि आता हे चाळणीवर ठेवलं म्हणजे पाणी सगळ्यातलं निथळून जाईल. आणि आता आपण बाकीची तयारी करून घेऊया. कढई तापटली, आपण याच्यामध्ये 3 चमचे तेल घालून घेऊया. इथे मी लसूण घेतले चेचून, 8 ते 9 पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर कढीपत्ता घेतला, 7-8 पानं, 1 हिरवी मिरची अशी मधून चिरून घातली. जरा अर्धा मिनिटभर आपण लसूण परतून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर लगेचच आपण कांदा घालणार आहोत. एक मी मोठा कांदा घेतला आहे, तो देखील आपण छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा असा मस्त असा आपला परतून झाला आहे, थोडासा रंग बदललेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा टॅमॅटो कापून घेतला, तोही घालणार आहोत. टॅमॅटो घातला ना, आता आपण मीठ घालूया 1 चमचाभर. मीठ घातलं ना की लगेच टॅमॅटो शिजायला मदत होते. हे बघा, आपले कांदा मस्त शिजला आहे. आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालूया. आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट नसेल तर आलं देखील आपण नुसतं चेचून टाकलं तरीही चालेल. आलं लसूणची पेस्ट टाकली तरी देखील चालेल. शिजले मस्त कांदा टॅमॅटो. आणि आता आपण 1 मिनिटभर जरा परतून घेऊया आलं लसूणची पेस्ट. आपण याच्यामध्ये आता मसाले घालून घेऊया. अर्धा चमचा हळद, 2 चमचे आपण आगरी मसाला घालणार आहोत, अर्धा चमचा गरम मसाला, थोडी कोथिंबीर घालूया. आणि मस्त असं तेलावर आपण 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे मसाला. मस्त असं आपला मसाला देखील छान परतून झाला आहे. आता आपण याच्यामध्ये जवला घालून घेऊया. जवला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. अगदी हलक्या हाताने आपल्याला परतायचं आहे. आपला जवला मस्त परतून झाला आहे. आता मी याच्यामध्ये 4 टापं कोकमाची घालते, ते देखील आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण याच्यावरती झाकण मारून अगदी 5 मिनटं ठेवून देऊया. थोडं पाणी घालायचं म्हणजे वाफेवर छान शिजला जाईल. झाकण काढून बघूया, आपले 5 मिनटं झालेले आहेत. हो, काय सुगंध सुटला आहे, 1 नंबर. बघा, पाणी सुटलं आहे, पाहू शकता. आता आपण हलक्या हाताने आपल्याला परतून घ्यायचं आहे. पाणी पण सगळं सुकलं आहे बघा, पाहू शकता. मस्त असं आपला जवला. आता आपण 2-3 मिनटं झाकण न मारताच शिजवून घेणार आहोत. आपली 2 मिनटं झाली. आपण मस्त अशी कोथिंबीर घालूया भरपूर. कोथिंबीर घातल्यानंतर ना असं थोडंसं परतून घ्यायचं. कोथिंबीर घातलं की परतून घेतलं ना की मस्त अशी टेस्ट येते जवल्याला. आपला जवला रेडी झालेला आहे. आपण गॅस बंद करूया. कसा वाटला तुम्हाला आगरी स्टाईल ओला जवला? आणि हा जवला आपण भाकरीबरोबर, भाताबरोबर, कालवणाबरोबर किंवा टिफिनमध्ये पण घेऊन जाऊ शकतो आपण.
मस्त असं होतं. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, तुम्ही पाहिलातच. आणि कसा सुटसुटीत झाला आहे पाहू शकता तुम्ही. आहे की नाही साधी सोपी रेसिपी. अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.